हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज सकाळ सकाळचा पावसाचा कहर चालला होता आमच्या सोसायटीमध्ये. हा पहिला पाऊस असल्यामुळे पूर्ण गच्च झालं होतं, पाणी भरपूर भरलं गेलं होतं. गाड्या तुम्ही इथे पाहा आणि आमच्या आधुनिक सायकल बाहेरच लावली होती, सुद्धा पूर्ण अर्धी चाक पाण्यात गेलेलं. गाड्यांची तर अर्धी चाक पाण्यामध्ये होती आणि खूप प्रतीक्षेनंतर फायनली पाऊस सुरू झाला होता. सुरू झाल्याचा आनंद तर होताच, पण पाणी खूप पार्किंगमध्ये भरलं होतं. ठीक आहे, आता पाऊस पहिला म्हटल्यावर ते होणारच. आणि आता हे मागच्या बाजूच्या गॅलरीमध्ये पण हे आंब्याचं झाड उन्हाळ्यामध्ये पूर्ण ठरलं होतं. त्याला छान सुंदर अशी पाणी सुटली. खरं तर निसर्गातून शिकावं परत कसं व्हायचं. कारण आपण माणसं एखाद्या गोष्टीने नाराज झालो की परत ती गोष्ट करत नाही. पण निसर्ग, एक पानसुद्धा त्या झाडाला नव्हतं, पण आता ते पुन्हा बहरून आलं होतं. आता दुपारी मला शूटिंग करायला वेळ भेटला नाही. ही संध्याकाळी 5ची वेळ होती. ब्लाऊज वगैरे शिवून आता मला आदित्यला घ्यायला जायचं होतं. बाहेर पाहत होते तर अजूनही रिमझिम पाऊस चालूच होता, चिखल होता. कार्तिकचा अभ्यास चालू होता आणि मी ड्रेस चेंज केला आणि त्याला आणायला निघाले. आता मला बाहेर पडायचं होतं, पण छत्री घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मग मी 2 छत्र्या घेतल्या, एक छोटी आणि एक मोठी. कारण आदित्यला एक छत्री आणि मला एक छत्री मी कार्तिकला विचारत होते, तर मग त्याने मला छत्री आणून दिली आणि मग मी माझं आवरून निघाले. आता खरं तर बाहेर ऊन नाही, पण प्रदूषण एवढं प्रचंड आहे ना की विचारू नका. आणि चाकणचं ट्रॅफिक जाम याविषयी तुम्ही ऐकूनच असाल. अनेक रस्ते महामार्ग यांची चर्चा करून झाली. अनेक मंत्री संत्री खासदार आमदार येऊन गेले, पण चाकणचे जे रस्त्यांची हालत आहे ती आहेच. आणि त्याच रस्त्याने मला जायचं आहे. मग ते गाड्यांचे धूर, त्या वासाने तर मळमळायला होतं. म्हणून मग मी स्कार्फ बांधून घेतलं आणि निघाले. पार्किंगला आले आणि थोडासा बारीक पाऊस चालू होता. म्हटलं भिजण्यापेक्षा छत्री उघडलेली बरी. आणि ही होती पार्किंगची अवस्था. तर पहा, पाणी सगळं गेलं होतं ड्रेनेज लाईनने निघून, पण थोडंसं चिखल, थोडंसं माती साठलेली होतं. खरं तर इथं चिखल होण्याचं काही नाही, पण पावसाचं पाण्याने जी माती वाहून आलेली होती ती जरा झाली होती चिखल आणि पाय सटकत होते. त्यामुळे हळूहळू चालण्याशिवाय पर्याय नव्हता. काही मुलं शाळेतून येत होती, काहींची शाळा सुटली होती, काहींची सुटणार होती. पावसाळ्याचे हे दिवस आणि मुलांच्या शाळेची लगबग हे चित्र सगळीकडेच पाहायला मिळतं आणि शक्यतो शहरात तर जास्तच. या पावसाळ्यामध्ये आयांची आणि मुलांची कसरत असते. आता इथे पहा, आमच्या सोसायटीच्या बाहेर एक फणसाचं झाड आहे. त्याला पूर्ण झाडाला एकच फणस आलेला आहे आणि कदाचित ते पहिलं असावं. जसं की मी तुम्हाला बोलले चाकणचं ट्रॅफिक, तर पहा, मी सोसायटीच्या बाहेर निघाले आणि तिथूनच हे पार्किंग सुरू होतं. म्हणजे फायनली जिथं सिग्नल आहे त्याच्या मागं 1 किलोमीटरपासून या वाहनांच्या अशा रांगा लागलेल्या होत्या आणि याच्यातूनच रस्ता काढत जावा लागत होतं त्याला घ्यायला. खरं तर आदित्य 6वीला आहे, त्याचा तो येऊ शकतो, पण ही गाड्यांची गर्दी, सिग्नल, ट्रॅफिक आणि गाड्या चालवणारे, त्यामुळे मुलांना एक तर येऊनही द्यावं वाटत नाही आणि जाऊनही द्यावं वाटत नाही. त्यामुळे मी स्वतः त्याला सोडायला जाते आणि घेऊन येते. तर पहा, आता या चिखलामधून मी वाट काढून चालत होते. तर आता जवळजवळ सिग्नलच्या पुढे आले होते, तरीसुद्धा हा ट्रॅफिक जाम होताच. हल्ली तर सगळीकडेच हे चित्र पाहायला मिळतं, पण चाकणमध्ये जास्तच. आता चालायचं आणि हे फक्त पावसाळ्यातच आहे असं नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये आहे. पण पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे एकतर रस्ते निसरडे होतात आणि ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे अजून ट्रॅफिक जाम फुल होतं. तर चला, आता मी आदित्यला घेऊन आले. मध्ये शूट घेतलं नाही. आदूला घेऊन आले आणि म्हटलं आता आले, कपडे वगैरे चेंज केले, कारण पुन्हा चिखलाने भरलेलं. कपडे चेंज केले आणि इथे ठेवला चहा. आंबा कापला होता, आदूने आंबा खाल्ला आणि चहा मलाच खरं आठवण झाली आणि त्यालाही चहा आवडतो. कार्तिकला विचारलं, पण कार्तिक म्हटला मला चहा नको. मग आमच्या दोघांपुरताच मी चहा ठेवला
तर आधीचं चाललं होतं आंबा दाखवण्याचं काम. का आता चहा, पावसाळ्यामध्ये चहा आणि पाऊस यांचं नातं अजबच आहे. चहाशिवाय पावसाळा कुणीच एन्जॉय करणार नाही. चहा आणि भजी. पहिल्या पावसामध्ये आम्ही सुद्धा कांदा भजी बनवली होती. तर आता इथे मी भरपूर सारा गवती चहामध्ये टाकत आहे, कारण मला गवतीचा चहा प्रचंड आवडतो. हा बाजारातून आणलेला मी. माझ्या गार्डनमध्ये मी बऱ्याच वेळा 3 वेळा गवती लावला आहे, पण तिन्ही वेळा गवती सडून जातात. म्हणजे ज्या मुळ्या आहेत त्या पूर्ण सडतात मातीतल्या. माहीत नाही का, मला आवडतं म्हणून मी लावते, पण ते येतं काही दिवस आणि नंतर ते आपोआप जे मुळे आहेत, कंद आहेत, तेच सडून जातात. तर चहा झाला होता फायनली. या पद्धतीने चहा उकळत होता आणि चहा छान उकळला का फ्लेवरही त्यामध्ये छान येतो. तोपर्यंत म्हटलं कुकर लावून घ्यावं, कारण कुकर होईपर्यंत मला माझं ब्लाऊज राहिलेलं अर्ध ते पूर्ण करून घ्यायचं होतं. तर आता इथे चहा फुल उकळला होता. मी गॅस कमी करून ठेवला. स्लो गॅसवर चहा उकळतो आहे तोपर्यंत म्हटलं कुकर लावून घ्यावं. तर हे वाटाणे मी आदल्या दिवशी भिजवलेले होते. आज वाटाण्याची आमटी, भात आणि भाकरी असा जेवणासाठी मेनू होता. तर मग मी हा कुकर लावून घेते. आता मी वाटाण्यामध्येही शिजताना मीठ टाकल्याने वाटाणे शिजलेले चवदार लागतात. नाहीतर मग वाटाणे जे आमटी करतो त्यामध्ये असं बेचव लागतात. मीठ टाकल्याने थोडीशी चव छान येते. तर आता मी ते कुकर लावून घेतला आणि आम्हा दोघांसाठी चहा घेतला. तरी मी पुन्हा आधी कार्तिकला विचारलं की पुन्हा घ्यायचा का, तर तो नाहीच म्हटला. असू द्यात, कधी तो घेतो कधी नाही घेत. आता इथे कुकर लावून झाला आणि मग मी आम्हा दोघांसाठी चहा घेतला. त्यानंतर चहा झाल्यानंतर मला करायची होती माझं ब्लाऊजचं अर्ध राहिलेलं काम, आणि ते काम झाल्यानंतर मग मी राहिलेला स्वयंपाक करणार होते. आता फक्त कुकर झाला की मी माझं ब्लाऊजचं काम झाल्यावरच स्वयंपाकाला येणार होते. पण तोपर्यंत म्हटलं कुकर तरी आरामात होऊन जातो. तर मग चला चहा घ्यायला. तर आधी म्हटला मला थोडंसं शूट घ्यायचं आहे. चल त्याच्याकडे चहा दिला आणि तो थोडंसं ट्राय करत होता. खरं तर मीही नवीन आहे आणि तोही नवीन आहे ब्लॉगिंगवरती. आम्हाला एवढं फारसं जमत नाही, पण जेवढं जमतं आहे तेवढं करण्याचा आम्ही दोघंही प्रयत्न करतो. तर आता मला म्हटला की चहाची चव घेऊन मी सांगतो. तर या पद्धतीने चहा छान झालेला होता. तर चला आता चहा घेऊया. बाहेर पाऊस चालूच होता. मग आम्ही आलो हॉलमध्ये पुढे. तरी ते 6:10 झाले होते. कार्तिक दादाचा चालला होता अभ्यास. जसं मी तुम्हाला दाखवलं, आता चहा घेऊन राहिलेलं ते ब्लाऊजचं काम आहे ते पूर्ण करायचं आणि मग स्वयंपाक. कुकर तर मी लावून घेतलेला आहे. तर चला घ्या चहा घेऊया. आता इथे ह्या ब्लाऊजांना मला हुक लावून घ्यायचे होते. दिवसभरामध्ये हे 2 आणि अजून एक पिंक कलरचा ब्लाऊज स्टिच केला होता. काही ड्रेस आलते फिटिंगला, तेही केले. आता मी हुक लावून घेते आणि मग स्वयंपाक करते. तर आता दोन्ही ब्लाऊजना मी तो हुक लावत आहे. तर अशा पद्धतीने दिवसभराचं काम असतं. तर खूप सारे हुक मी काढून घेतलेले आणि मग या ब्लाऊजांना हुक लावत होते. तर हुक लावून झाले 6:45 झाले होते. आता मी जाणार होते स्वयंपाकाला. आता आले मी तर स्वयंपाकाला. तर पहा, आता मी इथे सगळ्यात आधी आमटी बनवून घेते आणि मग भाजी बनवणार होते. चला तर आता आले होते स्वयंपाक करायला. तर चला मग स्वयंपाक करायचा होता. आता म्हटलं आमटी स्वयंपाकाचं आणि थोडं भाकरी शूट बनवून घ्यावं, घेते. पण आता आजचा व्हिडिओ त्याला तुम्हाला या कसा वाटला मोबाईलवरती कमेंट अभ्यास करून करायचा. सांगा. जर आवडला असेल तर त्यामुळेच व्हिडिओला एक कारण लाईक मुलांचा करा. अभ्यास, आणि हो, चॅनलवरती नवीन असतात आणि तुम्हाला जर माझं डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायचे असतील, पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला असू दे, आता स्वयंपाक करून घेते. आता 7 वाजले. आता इथं आदित्यला मोबाईल द्यायचा होता अभ्यासासाठी, कारण त्याचा अभ्यास चालू होता आणि मला शूट घ्यायचं होतं. आणि हेच होतं, दोन्ही कामं असल्यामुळे जमत नाही. कारण एकच मोबाईल आहे आणि मुलांचा अभ्यास
त्यावर असतो, माझं शूटिंग त्यावर असतं. हेच ब्लॉगिंगचं शूटिंग नाही तर आपल्या ब्लाऊजचं डिझाईनचंही शूटिंग त्यावरतीच असतं. त्यामुळे तुम्ही समजून घेताल अशी अपेक्षा करते. चला तर मग आता मी आदित्यला अभ्यासासाठी मोबाईल देते, कारण तो इथं वेट करत होता आणि तुम्हाला ओरडतही होता की मी मोबाईल घेतला अभ्यासासाठी की तू घेते. त्याला म्हणत होते मी इथं की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणून आपल्या फॅमिलीला सांगा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी श्री स्वामी समर्थ. तर पहा, कार्तिक दादाचा पण अभ्यास चाललाय, आदू दादा पण अभ्यासाला बसलाय आणि आता मी जाते स्वयंपाकाला. आता मी करते स्वयंपाक. तर पहा, आता घड्याळामध्ये तुम्हाला उलटं दिसत असेल, मी तुम्हाला तर पहा 7:15 वाजून 5 मिनिटं झाले. 10 मिनिटं पुढं आहे घड्याळ, पण एवढा टाईम झालाय. आता मी आमटी आणि भाकरी करून